आजच्या या एक दिवसीय शाळा बंद आंदोलन आपण केलं होतं, पण त्या आंदोलनाला फारसं यश आलं नाही किंवा त्या आंदोलनाची दखल या मगरूर प्रशासनाने घेतली नाही। त्यामुळे आम्हाला आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी आम्ही अर्ध्या दिवसाचं धरणे आंदोलन केलं आहे। आमच्या मागण्या म्हणजे जी अनियमित केलेली जी पदोन्नती आहे ती पदोन्नती तात्काळ रद्द करावी आणि सेवा ज्येष्ठतेनुसारच सर्व शिक्षकांना पदोन्नती द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याबरोबर अनेक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंबंधी सुद्धा तात्काळ त्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहे। शिक्षकांनी कोविड काळामध्ये एक दिवसाचा पगार या आपल्या जिल्ह्यातील सर्व गोरगरीब लोकांसाठी म्हणून दिला होता, त्याची रक्कम जवळपास 1 कोटी रुपये रक्कम होती आणि आता माझ्या माहितीचं व्याज वगैरे 1,17 लाख 18 लाखापर्यंत रक्कम गेलेली आहे। परंतु त्या रकमेचा आजही कुठे हिशोब नाही आणि त्या रकमेचा योग्य विनियोग व्हावा म्हणून आम्ही वारंवार मान्य कलेक्टर साहेब असतील, मान्य सीओ साहेब असतील यांच्याकडे पाठपुरावा केला, परंतु त्या रकमेचा कुठेही उल्लेख दिसत नाही। आम्ही सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने मान्य कलेक्टर साहेबांची भेट घेऊन त्या पैशातून तुळजापूर या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून राज्यातून येणारे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी शिक्षक भवन बांधावं अशी आमची आग्रही भूमिका तेव्हा होती, आताही आहे, परंतु त्या पैशाचा कुठेच आम्हाला मार्ग मोकळा होताना दिसत नाही। या आधीचा निधी आहे, परंतु कोविड काळामध्ये जे आम्ही निधी गोळा केला होता तो निधी मात्र कुठेही खर्च झाला नाही, तो निधी तसाच पूर्ण आजही पूर्ण आहे।